सत्यमेव जयते. उईलपत्र तारीख 10 रविवार जुलै सन 1887 इसवी. माहे आषाढ 5 ते दिवसी. मी ज्योतिराव गोविंदराव फुले, पेठगंज, शहर पुणे. धंदा कंत्राक्टर. कारणे उईलपत्री लिहून ठेवतो की माझी उमर अजमासे 60-65 वर्षाची झाली आहे. माझा वडील भाऊ राजाराम गोविंदराव फुले होता. तो मयत झाला. तो व मी बहुता दिवसापासून विभक्त असून ज्याचा तो आपापला रोजगार धंदा निरनिराळा करून निर्वाह करीत आलो आहोत. तो व मी उभयता विकत झाल्या दिवसापासून प्रत्येकाने आपापला स्वतःचा उद्यम व्यापार करून स्थावर व जंगम माल मिळकत मिळवली आहे. तिचा ज्याचा तो मालक आहे. व माझे लग्नाचे स्त्रीचे पोटी पुत्र नसल्या कारणाने गंजपेठेत केशोपंत सिंधीच्या वाड्यात राहणाऱ्या काशी नावाचेच स्त्रीस मुलगा होताच. माझे लग्नाच्या स्त्रीने त्या मुलाचे स्वतः नाळ कापून त्याचे आपले पोटच्या मुलासारखे संरक्षण केले व आम्ही उभयतांनी त्याचे 12व्या दिवशी यशवंत नाव ठेवले. त्याची उमर आता सुमारे 13 वर्षाची आहे व तो अज्ञान आहे. आम्हा उभयतांचे पश्चात आमचे इस्टेटीचे संरक्षण चांगल्या रीतीने व्हावे व तिची अफरातफर वगैरे होऊ नये याकरिता आम्ही उभयतांनी आपले समक्ष आपले पुरे समजुतीने सरळ विचार करून आमचे उभयतांचे पश्चात आमचा मुलगा चिरंजीव यशवंत याने कशी वर्तणूक व वहिवाट करावी याबद्दल लिहिले आहे. पुढे तात्यासाहेब लिहितात, मी व माझे कुटुंब सावित्री यशवंताचे पालनपोषण करून त्यास विद्या शिक्षण देत आहोत. त्याचे मुख्य कारण हेच की चिरंजीव यशवंताने ईश्वर प्रित्यर्थ आपले सर्वपरी गांजलेले अज्ञानी दीनदुबळ्या शूद्राती अतिशूद्र मानव बांधवास त्यांचे मानवी अधिकारांचे हक्क समजावून देऊन त्यांची धूर्त ठक मानवद्रोही आर्यभट ब्राह्मणांचे कचाट्यापासून सुटका करण्याचे कामी आपले आयुष्य आपले सर्वस्व खर्ची घालून चिरंजीव यशवंताने जन्माचे सार्थक करून घ्यावे आणि आपल्या तारणाऱ्या इंग्रज सरकारच्या हरेक कामी उपयोगी पडण्याकरिता आपल्या जीवाकडे पाहू नये. अज्ञानी लोकांच्या वेड्या समजुतीप्रमाणे चिरंजीव यशवंताचे लग्न झाले असो किंवा नसो, मी ज्योतिराव गोविंदराव फुले व माझी लग्नाची भार्या सौभाग्यवती सावित्रीबाई भ्रतार ज्योतिराव फुले या उभयतांचे मृत्यूनंतर आम्हा उभयताविषयीचे सर्व विधी सत्य समाजोक्त करावयास फक्त चिरंजीव यशवंतास मात्र अधिकार आहे. आम्हा उभयतांच्या शवास वडिलोपार्जित रीतिरिवाजाप्रमाणे शक्तीनुसार मिठात घालून पुरावे. आर्यांचे पाहून आमचे प्रेतास कधीही दहन करू नये. चिरंजीव यशवंत आमचे मृत्यूसमयी हजर नसल्यास सत्यशोधक समाजापैकी जो कोणी सभासद हजर असेल त्यास मात्र सर्व विधी करण्याचा अधिकार आहे. माझे मृत्यूमागे चिरंजीव यशवंताने नेहमी शाळेत जाऊन योग्य अभ्यास करून मॅट्रिक पास होऊन बाकीच्या पदव्या संपादन करण्याकरिता प्रयत्न न करिता उन्हाळ परकी लोकांचे मुलासारखी वर्तणूक करू लागला तर माझे स्त्रीने सत्यशोधक समाजातील सभासदांचे बहुमताने चिरंजीव यशवंतास माझे वाटणीचे पुण्यातील घर नंबर 394 अथवा खानवडी येथील माझे वाटणीचे वाड्यातील शेतातील मळ्यातील व विहिरीतील हिस्सा देऊन त्यास बाकी सर्व इस्टेटीमध्ये रद्द करावा आणि समाजातील सभासदांचे बहुमताने यशवंताच्या जागी माळी कुळवाडी धनगर वगैरे शूद्र समाजातील जो कोणी मुलगा सर्व मुलात हुशार व लायक निघेल त्यास माझ्या माल मिळकतीचा मालक करून त्याचे हातून सर्व कामे चालवून घ्यावीत. सारांश, शूद्रादी अतिशूद्रास दासानुदास मानणाऱ्या आर्यभट ब्राह्मण जातीसह त्यांच्या अन्वयांची सुद्धा माझ्या शवावर व तत्संबंधी करीत असलेल्या विधीवर सावलीसुद्धा पडू देऊ नये म्हणून निर्माणकर्त्याची नमनपूर्वक प्रार्थना करून ही उईल आम्ही आपले राजीखुशीने व अक्कल हुशारीने शुद्धीत असता लिहून ठेवली आहे. तारीख 10 माहे जुलै सन 1887 इसवी. सही ज्योतिराव गोविंदराव फुले.